कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उत्तरेला जा। उत्तरेलाच उत्तर मिळेल। बाबा चला आत। तुम्ही आता बोलणार सुद्धा नाही आहात का माझ्याशी? जा तू घरात जा। तुम्हाला खरंच असं वाटतं तुम्ही इथे बसून स्वतःला त्रास करून घेत असताना मी आत जाऊन बसेन? आज सकाळी ती मैथिली सेनगुप्ता घराबाहेर जाणार होती, मग का नाही केली ती? मी तुम्हाला सगळं सांगते, आपण आज जाऊन बोलूया। तुम्ही आधी आज। मला काही समजून घ्यायचंच नाही, कारण माझा निर्णय आता बदलणार नाही। बाबा मी तुम्हाला कसं सांगू, मला खरंच कळत नाहीये। मित्रा, देवी आईच्या कृपेमुळे आज ईशा आपल्या बरोबर आहे। दोन्ही मुली सुखरूप। अडचण फक्त एकच आहे, ती बाई या घरात आहे। तिचं पाऊल या घराबाहेर पडलं, माझा पाऊल घरात पडेल। निदान माणुसकीच्या नात्याने तो माणुसकी बद्दल काही बोलूच नकोस। ज्या बाईला नावापुरती माणुसकी दाखवू नये, तिने इतकं सगळं केल्यावर सुद्धा तू तिला घरात घेऊन आलीस। तुमचा गैरसमज होतोय। मी तुम्हाला प्रश्न गैरसमजाचा नाहीये नेत्रा, ती बाई मला या घरात नकोय। खरं तर ती बाई तू सोडून या घरात कोणालाच नको। जोपर्यंत ती बाई या घरात आहे, मी घरात येणार नाही। तुमचं कळत आहे मला, तुम्हाला भीती वाटणं अगदीच साहजिक आहे। आणि मला हे सुद्धा कळतं की फक्त तुम्हाला नाही, घरात इतरांना सुद्धा भीती वाटते। सगळे दहशतीखाली वावरतात, सगळ्यांना त्रास होतोय, तो त्रास दिसतोय मला। पण बाबा तुम्हीच सांगा मी काय करू? साक्षात देवी आईने मला आज्ञा दिलीये की मैथिली मावशींचं रक्षण कर। देवी आईने आज्ञा दिलीये, मी देवी आईची आज्ञा कशी मोडू शकते? आणि देवी आईची आज्ञा म्हणजे माझ्यासाठी ते कार्य आहे, देवी आईचं कार्य, जबाबदारी आहे ती माझी। तुला देवी आईने दिलेली जबाबदारी कळतीये, पण तू ईशा आणि रीमाची आई आहेस। ती जबाबदारी आईपेक्षा मोठी आहे, हे कळत नाहीये? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।